नमस्कार मंडळी. आज 7 डिसेंबर. आज आपण बघणार आहोत ठरलं तर मगचा आजचा भाग. सायली अर्जुनला उठवायला येते. अहो उठा बघू, वाजले किती बघा. अगं 5 मिनटं झोपू दे मला. बरं तुम्ही झोपा 5 मिनटं, पण आधी मला ती उशी द्या. सायली बेडशीटही ओढते. अगं काय चाललंय हे बायको तुझं? अहो या मैपत प्रकरणामुळे घरात मला लक्षच देता नाही आलं, म्हणून म्हटलं आज सगळे बेडशीट आणि चादरी धुवून टाकाव्या आणि उद्या पडदे धुते. एक एक खोली आवरायला घेते. गादी झटकायची आहे, जरा बाजूला होता का. तर मंडळी सायली घरही खूप नीटनेटकं ठेवते. काय चाललंय? तुम्हाला 5 मिनटं झोपू देणार होतीस ना, तुम्ही झोपा, पण मला माझं काम करू द्या. अगं तू बस इथे. तुला असं घरात फिरताना बघून मला चक्कर येते. इतके दिवस ज्या गोष्टी केल्या नाही आहेत ना, त्या सगळ्या करायच्या आहेत मला. आता कसं बोलली? अर्जुन रोमॅन्टिक होऊन जातो. सायली त्याच्या चेहऱ्यावर उशी मारते. आजची सकाळ सायली अर्जुनसाठी प्रसन्न झालेली आहे, टेन्शन फ्री झालेली आहे. सायली अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. अर्जुनही त्याच्या बायकोला हॅपी बर्थडे बायको असं विश करतो. आपणही अर्जुन सायलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. बरं, असं वाढदिवस आहे म्हणून उठाटप करायचं नाही. उलट लवकर आवरून खाली यायचं. अर्जुन रोमॅन्टिक याने म्हणतो, उलट वाढदिवस आहे म्हणून आपण जास्त वेळ बेडरूममध्ये थांबायचं असतं आणि आपण आपला वाढदिवस कसा सेलिब्रेट करणार आहोत याबद्दल डिस्कशन करायचं असतं. झालं, झोप उडाली ना आता तुमची? मगाशी मी उठवत होते तेव्हा तुम्हाला झोप येत होती. काय चाललंय तुमचं हे? आता उडाली माझी झोप. सारखे लाडात पडलेले असतात. तुम्ही जाताय का आंघोळीला, का मी इथे पाणी आणून डोक्यावर पाणी होते? चालेल, थांबा आणते पाणी. नाही जातो की मी आंघोळीला. अर्जुन धावपळीने त्याचा टावेल घेतो आणि बाथरूममध्ये जातो. सायली तिचा आवरायला घेते. कल्पना प्रतिमाला फोन लावते. हॅलो प्रतिमा, आज काय आहे लक्षात आहे का तुझ्या? हो आहे ना, आज अर्जुन सायलीचा वाढदिवस आहे. खरं तर तुम्हाला वेगळं आमंत्रण द्यायची काही गरजच नाही आहे, पण तुम्ही येताय ना? हो येतोय. आम्ही त्या दोघांचा वाढदिवस कसा विसरू. निघतोय, लवकर या असं म्हणून कल्पना फोन ठेवून टाकते. तर मंडळी प्रियाची धावपळ बघा. आता तर ती घरी कमी आणि गाडीतच जास्त आहे. प्रिया धावपळीने कारमध्ये बसते. मैपत त्याच्या घरी असेल का? अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला फोन लावतो. इन्स्पेक्टर सावंत, आम्ही जंगलातून निघालो, त्यानंतर तुम्हाला काही सापडलं का? हो, त्या जंगलात मैपतचे 2 गुंडे बसून होते. त्यांना अटक केली आहे मी, पण त्यांच्याकडून काही माहिती भेटलेली नाही आहे. पण ते फुटेज, ते डॅमेज कॅमेरेमधले फुटेज आम्ही रिकवर करण्याचा प्रयत्न करतोय. पण ते 2 कॅमेरे तर चांगले होते. त्यामधून मैपतच्या विरोधात आपल्याला पुरावे नक्कीच मिळाले असतील. अर्थात आपल्याला त्या दोन्ही चांगल्या कॅमेऱ्याचे मधून चांगला उपयोग नक्कीच होणार आहे. बरं इन्स्पेक्टर सावंत, मी तुमच्या टचमध्ये नक्की राहणारच आहे. होप फॉर द बेस्ट असं म्हणून अर्जुन फोन ठेवून टाकतो. कोणाचा फोन होता हो? इन्स्पेक्टर सावंतचा. ते म्हणत होते की कॅमेऱ्यामधले फुटेज रिकवर करण्यासाठी ठेवलेत आणि त्याने मैपतच्या माणसालाही पकडलंय आणि शिवाय मैपतला पनवेलच्या बाहेर सुद्धा शोधताय. लवकर सापडायला हवे तो. बरं तुम्ही लवकर खाली या, आईने ओवाळण्याची तयारी केली आहे. आलोस असं म्हणून सायली तिथून निघून जाते. प्रिया तिची गाडी घेऊन मैपतच्या घरापुढे पोहोचते. इथे तर पोलीस बंदोबस्त आहे. अर्जुन त्याचा शोध जोरात सुरू आहे. मैपत इथे येणं अशक्य आहे. तेवढ्यातच साक्षी मैपतला भेटायसाठी घरी आलेली असते. प्रिया हे सगळं लपून बघत असते.
मैपतला फोन लावते. प्रियाला समजते की ही खरी साक्षीच आहे. साक्षीचा काही फोन मैपत उचलतच नाही. अण्णाचा फोन लागत नाही आहे आणि त्यांच्या घरापुढे पोलीस. हा सगळा काय प्रकार आहे? ही साक्षीच असेल का? ही कन्फर्म साक्षीच आहे. साक्षी रिक्षावाल्याला आवाज देते आणि त्यात बसून जाते. प्रियाही तिच्या मागे जाते. तर मंडळी, अर्जुन सायलीच्या वाढदिवसाची जोरात तयारी चालू आहे बरं का. अरे चैतन्य, तिकडे सरको, काय करतोय? हो सॉरी. पण डेकोरेशन कसं होतंय? हां कमाल. अरे म्हणूनच तर दरवर्षी अर्जुन सायलीच्या वाढदिवसाचा कॉन्ट्रॅक्ट तुला दिला जातो. अस्मिता म्हणते, हां फ्री कॉन्ट्रॅक्ट. 1 मिनिट हा अस्मिता ताई, फ्री नसतं, मला दरवर्षी पेमेंट मिळतं. पेमेंट काय असतं माहिती आहे का? कल्पना मावशीच्या हातचा स्पेशल केक. रविराजही म्हणतो, काहीही काम न करता मला सुद्धा हेच पेमेंट मिळालं. साक्षी मैपतच्या काळजीने मैपतला फोन लावत असते. कुठे गायब झाले अण्णा? एक कॉल उचलत नाही आहेत. काही मेसेजेसचा काही रिप्लाय नाही आहे. काय करू, कुणाला कॉल करू, काहीच कळत नाही आहे मला. बाहेर पोलीस उभे होते म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. ओ गॉड, हा सचिन सुद्धा कुठे गायब झाला काय माहीत. अर्जुन सायली खाली येतात. सगळेजण हॅपी बर्थडे म्हणून अर्जुन सायलीला विश करतात. कल्पना विमलला, ओवाळणीचं तयार झालं का? हो आणते. अम्मा, अगं आज आमचं ते करसाल ना राऊंड राऊंड. काय म्हणायचं काय आहे तुला? म्हणून दाखव ना ऑप्शन. मी ताई मार खाशील. अगं नाही येत मला, एक शब्द म्हणतात तर नाही येत. त्यात काय एवढं? विराजय अर्जुनची मस्करी करतो. बरं अर्जुन, मला सांग, कोर्ट केसच्या दरम्यान तुला एखाद्या वेळेस ऑप्शन हे शब्द उच्चारायचे असतील तर तू काय करशील रे? तेव्हा मी लढेल आणि कोर्टात जोराने ओरडून म्हणेल, हे ऑप्शन म्हणून अर्जुनला म्हणताच येत नाही. सगळेजण अर्जुनवर हसतात. अर्जुन, तुला म्हणता येत नसेल ना तर मी शिकवतो, माझ्या मागे म्हण. पण औ. अर्जुनही चैतन्याच्या मागे म्हणतो, औ पण. अर्जुन सन्मानाच्या याच्यात अडकतोच. तर नाही येत मला म्हणता. सगळेजण अर्जुनची मस्करी करतात आणि हसतात. नागराजला प्रियाचा फोन येतो. इतके दिवस. प्रिया चिडून म्हणते, ते मी तुमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतेय. मैपतला एकत्र शोधूया असं म्हणतेय आणि तुम्ही माझ्यापासून इतक्या साऱ्या गोष्टी लपवून ठेवल्यात. मी काय लपवलं तुझ्यापासनं? साक्षी जिवंत आहे. काय बोलतेस तू? तुला कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल. ही ऐकलेली माहिती नाही आहे, मी स्वतः बघितलंय मैपतच्या घरासमोर. हे बघ, साक्षी जिवंत आहे हे मैपतने कुणाला सांगायचं नाही असं सांगितलंय. म्हणजे मला जे वाटतंय तेच खरं आहे. साक्षीच आता आपल्याला मैपतपर्यंत घेऊन जाईल. साक्षीला माहीत असेल का मैपत कुठे आहे? तुम्ही एक काम करा, साक्षीला फोन लावा आणि मैपतबद्दल विचारा. हां लावतो मी फोन असं म्हणून नागराज फोन ठेवून टाकतो. कल्पना अर्जुन सायलीला बसायचं सांगते. बरं अर्जुन सायली, तुम्ही इथे बसा बघू. आणि सायली, तू अर्जुनचं ऑप्शन कर. सायली अर्जुनचं ऑप्शन करायला घेते. ती ऑप्शन करत असताना ती लहानपणी अर्जुनला ओवाळत असायची असं तिला आठवतं. सायलीला तिचा भूतकाळ आठवतो. तिचा भूतकाळ दिसत असतो. तिला त्रास होत असतो. ती डोक्यावर हात ठेवते. अगं सायली, काय होतंय तुला? तू बस इथे. नाही, काही नाही. विमल सायलीला विचारते, सायली ताई, तुम्हाला लिंबू पाणी देऊ का? नाही, ठीक आहे मी. आई, मी ऑप्शन करते. नक्की ना? ठीक आहे, मग तू अर्जुनचं ऑप्शन कर. मी मधुभाऊंना सापडले तो हा दिवस आहे. माझा जन्मदिवस तर कुणालाच माहित नाही आहे. मला इतका त्रास का होत असेल? सायली विचार करते. अर्जुन तिला विचारतो, काय झालं? ओवाळतेस ना? सायली अर्जुनला ओवाळते. अर्जुनही त्याच्या बायकोचं ऑप्शन करतो. नंतर कल्पनाताई आणि मग अस्मिता.
अर्जुन सायलीला ओवाळून घेतात. वाव वाव, चला आता दोघांनी मिळून पटकन केक कापा. अर्जुनने सायलीला गिफ्टमध्ये दागिना दिलेला असतो. चैतन्य सायलीला म्हणतो की सायली वहिनी, तुम्ही अर्जुनला काय गिफ्ट देणार आहात? असं गिफ्ट पाहिजे जे की आमच्यापैकी कोणी त्याला दिलं नसेल. सायली अर्जुनसाठी छान गाणं म्हणते. वा वा, क्या बात आहे. सगळेजण टाळ्या वाजवतात. अर्जुन मात्र सायलीमध्ये हरून गेलेला असतो. नागराज साक्षीच्या घरी पोहोचलेला असतो. तुम्ही इथे काय करताय? महिपतने मला इथला पत्ता दिला होता, म्हणून मी आलो तुझ्याशी बोलायला, तुला भेटायला. म्हणजे तुम्हाला सुद्धा माहित आहे ना अण्णा कुठेतरी गायब झालेत. अहो, किती कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते मी, पण मला माहीतच नाहीये ते कुठे आहेत. मला नाही, त्यांनी तुला काही सांगितलं? तितक्यातच मेसेज येतो. अननोन नंबरहून विचित्र फोटो आलेला आहे. नागराज म्हणतो बघू बघू. त्यावर 20-25 असं लिहिलेलं असतं. नागराज मोबाईलमध्ये सर्च करतो. 20-25 काय असेल? तुळजापूर. सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते. हे घ्या, माझ्याकडून तुम्हाला आणखीन एक गिफ्ट. मारामारी. मारामारी म्हणजे काय? हे काय असतं? प्रताप अर्जुनला विचारतो. ईसा चहा आणि माझी कोल्ड कॉफी म्हणजेच मारामारी. त्यांच्या प्रेमाला कुणाचीही दृष्ट नको लागायला. रविराज कल्पनाच्या बोलण्यावर म्हणतो, नाही नाही वहिनी, कुणाची दृष्ट नाही लागणार. उलट यांचं प्रेम असंच वाढत राहणार आहे. असेच वाढदिवस आपण भरपूर वर्ष साजरे करणार आहोत. पण या वर्षीचा या दोघांचा वाढदिवस खूप खास आहे कारण प्रतिमाला आता सगळं आठवतंय. हो ना, मी ठरवलंय आता आजच्या दिवशी या वाईट गोष्टीची आठवण करायचीच नाही. फक्त या चांगल्या गोष्टी जपून ठेवायच्या. सायलीला परत भूतकाळ आठवतो. मला असं वाटतंय की हा ॲक्सिडेंट आता आपण सगळ्यांनी विसरायला हवा, नाही का? चैतन्य कल्पनाच्या बोलण्यावर म्हणतो, हो हो, विसरलो, सगळं विसरलो. पण मगाशी तो जो केक दिसत होता ना, तो नाही विसरू शकत. प्लीज कोणीतरी मला केक खाऊ घाला. सायली विमलला केक आणायचं सांगते. विमलताई, सगळ्यांसाठी केक आणता का? हो आणते. कल्पनाला फोन येतो तितक्यात. हां हॅलो, बोल वासंती, कशी आहेस? एकदम मस्त. बरं मला सांग, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे? कशी चालली आहे? म्हणजे तुझ्यापर्यंत बातमी पोचलीच तर? हो अगं, मी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठीच फोन केलाय. मी सगळ्यांनी लग्नाला यायचं आहे. अगदी मेहंदीपासून हवेत मला. आणि पूर्णाईला सुद्धा सांग. हो अगं, पूर्णाईनं काय ट्रस्टच्या कामात करिता पुण्याला गेल्यात आणि मी तर बघते मला कसं काय जमतंय. हां, पण अर्जुन सायली नक्कीच येतील. अर्जुन कल्पनाला विचारतो, मम्मा, ही वासंती मावशी म्हणजे रुद्रची आई ना? हो अरे हां ताई. अस्मिताला एकटीला सोडून जाणं मला जरा कठीणच आहे, पण तुम्ही दोघे नक्कीच जा. अरे ती माझी खूप जुनी मैत्रीण आहे. हो आई, नक्कीच जाऊ आम्ही. मंडळी पुढील भागात अर्जुन सायली लग्नाला गेलेले असतात. तिथे महिपत असतो. महिपत विचार करतो, हा महिपत शिकरे एवढे कांड करून कधीच अडकला नाही, पण आता अर्जुन सायलीत अडकून पडलो. तर मंडळी